बरीच भाषणं झालेली आहेत. खरं म्हणजे ढवळीकर सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि माझ्यापूर्वी आमचेच विद्यार्थ्यांनी नेहा बोललेले आहेत, त्यामुळे अधिक काही सांगत नाही. म्हणजे मच्छिंद्राला हात दाखवण्यापूर्वी मी बसेन. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्याचा ओहापोह झाला. मराठी कोकणी सरांनी म्हटलं की हे दुर्दैव आहे. खरं म्हणजे मराठीसाठी लढा हे दुर्दैव आहेच, आणि त्यातही मराठी आणि कोकणी आपल्या दोन भारतीय भाषांमध्ये हे जे काय चाललंय ते खरं म्हणजे मोठं दुर्दैव आहे. इंग्रजी खरं म्हणजे आम्ही मराठी आणि कोकणी प्रेमी भाषाप्रेमी जे आहोत त्याने खरं म्हणजे इंग्रजीच्या विरोधामध्ये किंवा इंग्रजीचं जे आक्रमण आहे ते थोपवण्यासाठी काम केलं पाहिजे होतं. परंतु दुर्दैव असं की आमच्या दोघांच्या भांडणामध्ये इंग्रजी पुढे पुढे जाते. इंग्रजीचं आक्रमण, इंग्रजी म्हणजे इंग्रजी शब्दांचं आक्रमण. आपल्या मराठी भाषेमध्ये आधीच कितीतरी शब्द आहेत, त्याच्यात आणखीन इंग्रजी शब्द, असं सगळं चाललंय. भाषा हे खरं म्हणजे संवादाचं माध्यम आहे, पण आपल्याकडे आज भाषा संवादातला सव गेला आणि वाद राहिला. वाद ठीक आहे, वादापेक्षा विवाद. द्वेषही ठीक आहे, परंतु द्वेषाचा अतिरेक झाला की त्याला विद्वेष म्हणतात, असा एक शब्द आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघतो की सगळेच नव्हे पण बरेच कोकणी वादी जे आहेत, आम्ही वादी नाही, कारण वादी म्हटला की तो वाद करतो, त्याला वादी म्हणतात. तर बघाच म्हणजे ते परेश प्रभूंचं जर पुस्तक तुम्ही वाचलं, गोमंतकाचा आत्मस्वर मराठी, त्याच्यामध्ये त्यांनी सगळी माहिती दिली. हे सगळं आहे, परंतु काय काय पिकवलं जातं की ज्ञानेश्वरी ही सुद्धा कोकणीत लिहिली, असं एकाने कोणतरी, तो व्यंकटेश बस्ती नावाचा कोणतरी लेखक आहे, त्याने म्हटलं की कोकणीत ज्ञानेश्वरी कोकणीत लिहिली. म्हणजे काय, म्हणजे त्याच्यावर विचारच करू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. खरं म्हणजे पूर्वी म्हणजे आत्ता हे 1975 मध्ये ज्यावेळी साहित्य अकादमीची मान्यता भाषा म्हणून मिळाली, भाषा संस्कृती संवहन करते, त्यामुळे भाषिक वाद हा नुसता भाषिक वाद नसतो, त्याचा समाजाच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो. आणि आज आपण बघतो की गेल्या अनेक वर्ष या मराठी कोकणी या वादामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती एकच उपाय, कोकणी झाली राज्यभाषा. आता आम्ही का म्हणत नाही कोकणीचा राज्यभाषेचा दर्जा काढून घ्या, कोकणी बरोबर मराठीला राज्यभाषा करा. म्हणजे आईला घरात मान द्यावा म्हणून आपण झगडतो, असं त्याचा अर्थ आहे. मराठीला मान द्या एवढंच आमची मागणी आहे. आणि त्यामुळे मराठीला जर राजभाषेचा दर्जा दिला तर कोकणीचं काय नुकसान होणार? काही नुकसान होणार नाही. कोकणीला राज्यभाषेचा मान दिलेलाच आहे. साहित्य अकादमीची मान्यता मिळाली, ती कशी मिळाली याविषयी आता चर्चा करण्याचा अर्थ नाही, परंतु ती सुद्धा 25 विरुद्ध 15 या मताने मान्यता मिळाली, हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठी राजभाषेची चळवळ आजपर्यंत जी काही झाली जुन्या काळातली, आणि आता नवीन पिढी म्हणून किंवा नवीन काळातले एक लेखक म्हणून आम्ही काही याच्यामध्ये सहभागी होतो आहे. हा सगळा जो इतिहास आहे, यामागची सगळी सामाजिक राजकीय गुंतागुंत असेल, समस्या असतील, या सगळ्या ढवळीकर सरांनी, मांजरेकर सरांनी सगळ्यांनी आपापल्या भाषणामधून सांगितलेल्या आहेत. या आंदोलनाला इथून नंतरच्या काळामध्ये आज ही निर्धार मेळावा सभा झाली आणि हे संपलं, आणि आपल्याला आत्ता असं वाटतंय की आता राजभाषा झालीच पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतोय, तेव्हा आता एक तिथे कोणीतरी म्हणत होत्या की इतकी उपस्थिती बघून असं वाटतंय की राजभाषा होणारच आहे. आणखी यासाठी मात्र ह्या उपस्थितीच्या नंतर अशा प्रकारचं रचनात्मक काम आपल्याला करायचं आहे. आणि त्या कामाची एक माझ्या डोक्यातल्या संकल्पना, या निर्धार समितीशी बोललेल्या ह्या सगळ्या कल्पना आहेत, या सगळ्या रचना आहेत. आणखीन या रचनांना आपली सगळ्यांच्या उपस्थितीने त्याला एक दुजोरा मिळाला आहे असं मला वाटतं. नेहमी कसं होतं की मराठी राजभाषा किंवा भाषा विषय हा जो विषय आहे ना, तर तो जनरली साहित्य क्षेत्राशी संबंधित आहेत. घेत आहेत ते तिकडे साहित्य संमेलनं, घेत आहेत कवी संमेलनं, आणि त्यांचे ते जमतात. एक 10-20 लोक आपल्या आपल्या कविता ऐकतात, जातात. असं एक प्रकारचा थट्टेचा सूर सगळा साहित्य क्षेत्राबद्दल आज आपल्याला ऐकायला मिळतो.
आणि भाषा हा विषय साहित्य क्षेत्राशी फक्त निगडित आहे असा एक जनसामान्यांचा आणि एकंदरीत सगळ्यांचाच असा एक समज झालेला आहे. आणि त्यामुळे भाषेत ते काय भांडतात ते भांडू देत, त्यांचं ते काय करतात ते करू देत, इथली मराठी कुठेही जाणार नाही असं म्हणणारे पण लोक आहेत. म्हणजे प्रयत्न थांबवण्यासाठीच्या सुद्धा सगळ्या शक्यता इथेच आहेत आणि प्रयत्न सुरू करण्यासाठीच्या शक्यता सुद्धा इथेच आहेत. तर असा विचार करत असताना माझ्या मनात असं आलं की मराठी ही काही फक्त साहित्य क्षेत्राची मक्तेदारी नसून, साहित्य क्षेत्राची जबाबदारी नसून, यामध्ये साहित्याबरोबरच शिक्षण, संगीत, नाट्य, भक्ती संप्रदाय आणि संस्कृती परंपरा सांभाळणारं जे गृहखातं आहे आपलं सगळं, ह्या ज्या गृहिणी आहेत सगळ्या, हे जे 6 आयाम आहेत ह्याचे मराठीचे, या सगळ्या 6 आयामांमधून ही मराठी विभागली गेलेली आहे. या 6 आयामांनी आजपर्यंत मराठी इथे टिकवून ठेवलेली आहे. आणि यापुढचा राजभाषेचा जो लढा आहे, निर्णायक हे जे आंदोलन आहे, हे या 6 आयामांना सशक्त होऊन इथे तयार होऊन हे पुढे न्यायचं आहे असं मला तुम्हाला सुचवावंसं वाटेल. या मेळाव्याची तयारी करत असताना एक आम्ही समकालीन गोमंतक नावाचा एक आमचा साहित्यिकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आम्ही तयार केला. आणि आणखीन गट तट आपल्या विचारसरण्या, आपले पक्ष, आपले बौद्धिक काही दृष्टिकोन असतील, मानसिक दृष्टिकोन असतील, मैत्री असेल, या सगळ्यांचा समावेश करणारे असे अनेक गट तट आपल्या साहित्य क्षेत्रात किंवा सगळ्याच क्षेत्रांमध्ये असतात. एकमेकांचे पाय ओढणं, एकमेकांना दुजोरा देणं, हे सगळं होत असतं. आणखीन पण मराठी ह्या विषयासाठी आणि मराठी हा एक विषय आला की सगळेजण एकत्र आले, सगळे गटतट एकत्र आले असं एक सुचिन्ह मागच्या भाषिक वाद जेव्हा उसळला तेव्हा एक असं सुचिन्ह दिसलं की सगळीकडून एकदम सरसावले आणि कुठेतरी निद्रिस्त असलेली मराठी ती इष्टापत्ती एक घडली आणि सगळेजण एकत्र आले. अशा प्रकारचा आमचा तो एक साधासा छोटासा एक व्हॉट्सॲपचा ग्रुप होता. आणि ह्या ग्रुपसारखी संकल्पना ही प्रत्येक क्षेत्रामध्ये राबावी असं एक डोक्यात आलं. त्यानुसार डॉक्टर प्रवीण गावकर, इथले आपले प्रसिद्ध गायक मुग्धा गावकर आहे, डॉक्टर शिल्पा डुबळे आहेत, नितीन ढवळीकर आहेत, या सगळ्यांशी बोलून आम्ही एक गोमंतकीय मराठी संगीत संघ नावाचा एक व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार केला. आणि इथे 50 ते 60 मेंबर्स आहेत आता. आणखीन गोव्यातल्या संगीत क्षेत्रातल्या सगळ्यांचं, गायक असतील, वादक असतील, संगीत दिग्दर्शक असतील, या सगळ्यांचं एकत्रीकरण त्या संघात आहे. नंतर रुद्रेश्वर पणजीसारखी संस्था आहे किंवा संदीप मणेरीकर आहेत किंवा नाटकातली आणखीन माणसं आहेत, आमच्याकडचे संजीव बर्वे आहेत. तर ही सगळी माणसं यांना घेऊन एक गोमंतकीय मराठी नाट्यसंघ अशा प्रकारची एक छोटीशी संस्था म्हणतात आपण, सोशल मीडियावर त्याला एक ग्रुप म्हणतो. तर अशा प्रकारचे छोटे छोटे ग्रुप असे तयार व्हायला हवेत असं मला वाटतं. आणि यापुढे जाऊन ह्याची जी हे होतं इम्प्लिमेंटेशन होतं, हे कुठे झालं तर आम्ही आत्ता मगाशी उल्लेख झाला की मी मराठीची जी 70ची आमची मराठी अस्मिता 70 नावाची जी संस्था आहे, ही संस्था हा माझा उपक्रम हा साकार करणारी ठरली. हे सुद्धा एक म्हणजे प्रातिनिधिक रूपातलं काम म्हणून मी आपल्या समोर ठेवणार आहे की अशा प्रकारचं प्रत्येक तालुका लेव्हलला 11 तालुक्यांना अशा 11 संस्था निर्माण व्हायला पाहिजेत. आमच्याकडे आमच्या सोनाळ या गावचा विजय नाईक नावाचा एक अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे, मराठीचा कार्यकर्ता. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या इथे व्हायला हव्यात. आणि त्याचं महत्त्व मी इथे सांगणार आहे अशासाठी की असे 11ही तालुक्यातून साहित्य परिषद नावाची संस्था, गोवा मराठी अकादमीचा प्रभाग एक आहे, नंतर आणखीन अशा ज्या 2-3 संस्था होत्या ना, त्यातल्या सगळ्यांना एकत्र करून त्याने अस्मितेसाठी लढा द्यायचं असं ठरवलं त्या एकट्या मुलाने. आणि सगळ्यांना एकत्र घेऊन गेलं वर्षभर त्याची कार्यकारिणी नाही, त्याला अध्यक्ष नाही, त्याला कोषाध्यक्ष नाही, त्याला निधी नाही, त्याला फक्त एक आमचा बॅनर एक असतो आणि त्याच्यात आम्ही आज अध्यक्ष असणारा माणूस उद्या तिथे